बालमित्रांनो, आपण आज भेटणार आहोत सरळ व्याजाच्या परिवाराला। हे आहे पप्पा सूत्र। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधीचे 100 या सूत्राच्या आधारे हे सूत्र तयार झाले। म्हणजे हे पिल्लू सूत्र म बरोबर स गुणिले 100 छेद द गुणिले क, द बरोबर स गुणिले 100 छेद म गुणिले क आणि क बरोबर स गुणिले 100 छेद म गुणिले द। आता बघायचं आहे आजोबा सूत्र म्हणजे काय। रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज। रास कशापासून बनते तर मुद्दल आणि सरळ व्याजापासून। समजलं। आता आपल्याला हे 1 2 3 ह्या तिघापैकी दोघाची माहिती असेल तर आपल्याला तिसरं काढता येते। म्हणून मुद्दल बरोबर रास वजा सरळ व्याज। आता मुद्दलचे किती सूत्र झाले रे 2। हे एक मुद्दलचं सूत्र, हे एक मुद्दलचं सूत्र। जर तुम्हाला रास दिली असेल सरळ व्याज दिला असेल तर मुद्दल काढा आणि जर तुम्हाला सरळ व्याज दर कालावधी दिला असेल तर तुम्ही मुद्दल काढू शकता। समजलं। सरळ व्याजाचे सुद्धा 2 सूत्र आहेत। हे एक सूत्र आणि हे सूत्र। रास आणि मुद्दल दिली असेल तर हे सूत्र वापरायचं। सगळ्यांना समजलं। मग सरळ व्याजचा परिवार लक्षात राहिला, कळालं सगळ्यांना। मग जर समजलं असेल तर हे सगळं चांगलं लक्षात ठेवा आणि परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घ्या। धन्यवाद।